एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला जायचंय सिंधुदुर्गाला. सह्याद्रीच्या पश्चिम भागे, सह्याद्रीच्या पश्चिम भागे राज्यवाडी सुंदर निसर्गे रमणीय या भूवर, निसर्गे रमणीय या भूवर. सह्याद्रीच्या पश्चिम भागे, सह्याद्रीच्या पश्चिम भागे नदी निर्मळा तत्तीरावरी गाव माणगाव, जेथुनी चरिता उद्भव पहा, जेथुनी चरिता उद्भव पहा. आम्रफणस औदुंबर मार्गे, आम्रफणस औदुंबर मार्गे, आम्रफणस. कोकण प्रांतामध्ये आपण गेलो की साधारणतः आंबा कोकणातून आपल्याला जास्त मिळतो. फणस आहा आणि औदुंबर. साधारणतः औदुंबर वृक्षाला आपल्याला तो औदुंबर आपल्याला रोवलाच पाहिजे असा विषय नाहीये. काही निसर्ग तत्वांनी निर्माण केलेली अशी काही विभूती आहेत की ज्या सहजगत्या त्यांच्या इच्छेने निर्माण होतात. तिथे तुम्हाला आम्हाला खत पाणी घालायलाही जावं लागत नाही, पण निसर्गतः त्या एवढ्या फुलतात की अनेकांना त्यांच्या छत्रछायेमध्ये परममोक्षाचा आनंद मिळतो. आम्रफणस औदुंबर चाफा जाई जुई सुफलित नारळी पोफळी ही अगणित, नारळी पोफळी ही अगणित. निज कर्म मार्ग आचरणी ज्याचा, निज कर्म मार्ग आचरणी ज्याचा, निज कर्म मार्ग आचरणी ज्याचा, निज कर्म मार्ग होता त्या ग्रामी म्हणती त्यासी भला असे प्राणी, म्हणती त्यासी भला असे प्राणी. टेंबे नामक विप्र घराणे, टेंबे नामक विप्र घराणे प्रसिद्ध बहुकाळीचे सज्जना यकृती सुखदारुचे, सज्जना यकृती सुखदारुचे, सज्जना यकृती सुजनारुचे. टेंबे नामक माणगाव प्रांतामध्ये गणेश भट्ट टेंबे ऋग्वेद संहिता पिढ्यान पिढ्या पूर्वी आपल्या सगळ्यांकडे हे वेद अध्ययन आणि अध्यापन हे आपलं मूळ कर्म होतं. आणि स्वामी महाराजांच्या काळामध्ये अट्टहासाने नवे नवे आजही असे ऋषितुल्य अनेक आहेत जे अट्टहासाने त्या मार्गाला स्वतःहून स्वीकारलेलं आहे. अनेक प्रलोभन समोर असताना आवडीने, महत्वाचा शब्द. काहीच नाही जमलं म्हणून ह्या मार्गात आले असं नाही आहे, आनंदाने स्वीकारलेलं ते व्रत आहे. असेच गणेश भट्ट, गणेश हरिपंत टेंबे नित्य स्नान संध्या षटकर्म आचरण करणारा सात्विक असा माणूस, पिढ्यान पिढ्या दत्त संप्रदायाची उपासना वारकरी वारी करतात त्याप्रमाणे
नरसोबाच्या वाडीची वारी करणारे हे पिढ्याने पिढ्या असणारे गणेश भट्ट टेंबे. सौभाग्यवती रमाबाई. आहा, पूर्वीच्या काळात असं म्हणायला हरकत नसायची, कारण तसं वागणं असायचं. सहधर्मचारिणी. आता हे एवढे भयंकर आणि महाभयंकर शब्द ऐकायला सुद्धा मिळत नाही. गृहकृत दक्ष, जिभेचे तुकडे पडतात, वागायला तर सोडूनच द्या. रमाबाईचं आचरण सुद्धा शास्त्रसंमत, यथाशास्त्र विहरते. नवरा सांगेल तेच खरं. आताही तेच असतं, नवरा सांगेल तेच खरं. नवरा म्हणतो संध्याकाळी आपण दोघंही सरकार मान्य असावं. लक्षात घ्या, स्त्री शक्तीचं खूप मोठं काम आहे आता कलियुगामध्ये. तिने ठरवलं तर ती अनेकांना सरळ करू शकते. फक्त ती नवऱ्यालाच सरळ का करत नाही हे कळत नाही मला. मी माझं सांगतोय, बाकी कोणाचं नाही. आचरण शुद्ध, वैश्वदेवारिक सगळी षटकर्म घरामध्ये. अनेक वर्ष नरसोबाच्या वाडीची वारी करायची. दत्त महाराजांना प्रार्थना करायची. एके दिवशी दत्त महाराज प्रसन्न झाले आणि सांगितलं, काळजी करू नको, तुझ्या घरी मी अंशात्मक रूपानं मी जन्म घेणार आहे. आणि आनंद वार्ता समजली आणि मन स्थिरावलं. जे भिरभिर 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 फिरत होतं ते मन स्थिरावलं. कारण प्रत्यक्ष दत्त महाराजांनीच सांगितलं की अंशात्मक रूपानं मी तुझ्या घरी जन्माला येणार. काही संतांची चरित्र ही पूर्वी तयार झालेली नाही आहेत, त्याच्यावरची काव्य तयार करावी लागतात. श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती साधारणतः दत्त संप्रदायातल्या कुठल्याही संतांवर पूर्वी कीर्तन जुन्या कीर्तनकारांनी केली आहे, त्याची कुठे लिखाण नाही आहेत. पण म्हणजे स्वामी महाराजांचं चरित्र आज सांगून होणार नाहीये, कारण मी फक्त त्याच्यासाठी आत्तापुरता, आज एका दिवसापुरता मी एकाच पुस्तकाचा आधार घेतलाय. कवीश्वर स्वामींनी लिहिलेलं पुस्तक. कवीश्वर महाराजांनी लिहिलेलं पुस्तक नाही तर साधारणतः स्वामी महाराजांचं चरित्र हे 8 खंडात आजही उपलब्ध आहे. म्हणजे मी एका पुस्तकाचा आज सांगून होणार नाही, 8 खंडांच्या चरित्राचा. आणि कधी विचार करायचा आपण, म्हणजे वर्षानुवर्ष ह्यांची ही चरित्राची ही ज्ञानगंगा, आचरणाची गंगा आपण त्याच्यामध्ये डुंबून राहावं एवढं चरित्र ह्या सगळ्यांनी जगून दाखवलंय महाराज. शास्त्र सुद्धा आचरण नवरा बायको दोघांचंही अपेक्षितच आहे. किंबहुना धर्मशास्त्राची आज्ञा आहे. मी कायम सांगतो की धर्मशास्त्र हे आज्ञा देतं आपल्याला, शास्त्र हे आज्ञा देतं. हे कुठेही भावनिक विचार करत नाही. आपण साधारणतः शास्त्र आणि भावना हे दोन्ही बरोबर करून चालतो, म्हणून गडबड जास्ती होते. यथाशास्त्र विहरते तत्समच किंबहुना सांगितल्याप्रमाणेच आचरण असायला हवं, सकच्छच असायला हवं. आपण 24 तास अशी धर्मशास्त्राची आज्ञा आहे. आता सकच्छ म्हणजे काय, दत्त जयंतीच्या उत्सवाला येईन तेव्हा सांगेन. त्याप्रमाणे रमाबाईंचं आचरण शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बरं. अनुकूलाम विमलांगीम कुलजाम कुशलाम सुशील संपन्नाम पंचलकाराम भार्याम पुरुषा पुण्योदयन लभ्यते. पूर्व पुण्याईने लाभते. पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु यद्दनम पूर्वदत्तेषु या भार्या. पुण्याई असल्याशिवाय अशी गृहकृत दक्ष सहधर्मचारिणी पत्नी मिळणं हे खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये पंचलकार असणारी तर आणखीनच अवघड. पहिलं सांगितलं अनुकूलाम. कशी असावी, अनुकूल असावी. म्हणजे साधारणतः परिस्थिती अनुकूल असे नाही, परिस्थितीला अनुकूल करून वागणारी ती अनुकूला. सध्या हा सगळी सिक्युरिटी पाहिली आपल्याला अनुकूल आहे, हो लग्न करायचं असं नाहीये. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करून जगणारी ती अनुकूलाम. दुसरं सांगितलं विमलांगी. विमल अंगी कुठेही मल नाही. अव्यंगे अपतिते अक्लीबे दशदोष विवर्जिते इमाम कन्याम प्रदास्यामी.
असं विवाह संस्कारामध्ये वचन आहे. अव्यंगे अपतिरे, तिला म्हणतात विमलांगी, कुठेही तिच्यामध्ये दोष सापडणार नाही. तिसरं सांगितलं कुलजाम, उत्तम कुलातून आलेली, किंबहुना ज्या कुळात आली त्या कुळाला उत्तम ह्या पदापर्यंत घेऊन जाणारी ती कुलजाम. पुढे सांगितलं कुशलाम, सर्व कार्ये सुकुशलाम. तुम्ही काहीही सांगितलं ते कुशलतेनं करणारी, आवडीनं करणारी कुशलाम. आणि सुशील संपन्नाम, वागणं कसं सुशील असं नाव ठेवलं की झालं. कुंडली सुशीला नाव ठेवलं की विषय संपला. तत्सम वागणारी, किंबहुना तसंच वागणारी, अशाच असणाऱ्या रमाबाई. गणेश भट्टांना अनुकूल असं त्यांचं वागणं, कधीही प्रतिकूल बोलणंच नाही. प्रतिकूल बोलणं सुद्धा म्हणजे समोरच्याचं मन दुखेल असं बोलूच नाहीये. हसत मुकानं आइये परारिये बिराजिये. हिंदी प्रांतामध्ये आल्यानंतर थोडंसं जे काही तुटपुंज येतं ते बोलतो मी. आइये पधारिये विराजिये. हिंदी भाषा आवडायची कारण हे ही आदराची भाषा आहे. आपल्याकडे तू ता करून मोकळे होतो आपण. हिंदी भाषेमध्ये तू ताला स्थान नाहीये. आइये या विषय संपवून टाकायचा. या एका या मध्ये सगळं कळतं. अनेक ठिकाणी जातो ना, गावोगावी गेल्यानंतर लक्षात येतं या. आता उद्या घरी गेल्यावर असंच स्वागत होणार आहे. पुंडली म्हणजे परवा तर बायकोनी सांगून टाकलं घरी येऊच नका. पुंडली आइये विराजे. आलेले अतिथी अन्न द्यावे, अतिथीचं स्वागत इत्यादी. गृहस्थानी कसं असावं त्याची सगळी लक्षणं या दोघांकडे होती. आणि ह्या लक्षणांनीच आणि एकंदरीत घरामध्ये नित्य उपासनेच्या बळावर आनंदवत शरीरविदिनी भगवान दत्तात्रेयांची कृपा संपन्न झाल्यानंतर भगवान दत्तात्रेयांनी संकेत दिला आणि त्या अनुषंगानं पतिराजांची सेवा करत असताना गर्भधारणा झाली. आणि नवमास 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर आनंद वत्सर रविदिनी श्रावण कृष्ण पंचमीला भरता 26 घटी भरता 26 घटी विप्रसदनी दत्त राज अवतरला. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुतम राम 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 सीतापते राम 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 रघुतम राम. श्रावणवद्य पंचमीला श्रावणवद्य पंचमीला महाराजांनी अंशात्मक रूपानं गणेश भट्ट यांच्या मुलगा म्हणून जन्म घेतला. तेच म्हणजे आपले चरित्र नायक. त्यांचा नामकरण संस्कार झाला 12व्या दिवशी. 12वे आणि 13वे दिवस हे फक्त गेल्यानंतरच नाही, जन्माला आल्यानंतर सुद्धा महत्वाचे. नाही तर साधारणतः 12वा आणि 13वं हे शब्द माणूस गेल्यानंतरच आपल्याला आठवतात. पण मुलगा जन्माला आला तर त्याचा नामकरण संस्कार 12व्या दिवशी आणि मुलगी जन्माला आली तर त्याचा नामकरण संस्कार तिचा 13व्या दिवशी करावा असं धर्मशास्त्र वचन आहे. त्याप्रमाणे 12व्या दिवशी नामकरण संस्कार झाला आणि नाव दिलं गेलं, ठेवलं नाही. ठेवलं का नाही याची कारण मी सांगितलेली आहेत, आता सांगणार नाही. नाव दिलं गेलं काय? वासुदेव. वासुदेव असं नाव दिलं गेलं. आणि हळूहळू हळूहळू आता प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचाच अंश असल्यामुळे त्यांनी केलेलं अलौकिक कार्य ते दत्ताचेच अंश होते. म्हणजे त्यांनी करणं हे सोपं होतं. या एका वाक्यावर पुसून टाकायचं नाही. साधारणतः आपल्या इथे ज्या महान विभूती होऊन गेल्या त्यांच्या बाबतीत आपण एका वाक्याने बोळा फिरवतो की ते भगवंताचेच अंश होते.
म्हणजे त्यांनी केलेलं सगळं कर्तृत्व एका बोळ्याखाली आपण पुसून टाकतो. त्यांना काय ते भगवंताचे संशोधन, आपण आयुष्यभर या नावाखाली आपण रडत बसतो. अरे जे त्यांना शक्य झालं ते आपल्यालाही शक्य आहे, म्हणून तर आपण त्यांचं चरित्रगान करतोय. ते त्यांना शक्य झालं, तेही मानवदेहधारी होते, आपणही मानवदेहधारी आहोत. पण त्यांनी त्यांच्यातलं देवत्व त्यांच्या कृतीनं, अनुष्ठानानं, सान्निध्यानं जागृत ठेवलं. आपण त्याच्यावर ममत्वाचं, मोह, पाश इत्यादींचं एवढं जळमट बसवलेलं आहे की ते बाजूला करेपर्यंत पुन्हा 84 लक्ष योनी जन्म घ्यावा लागेल आपल्याला. एवढी जळमट आपण बसवली आहेत महाराज. पण दत्तात्रेयाचा अंश जन्माला आले हे जन्मता माहिती होतं का? हळूहळू हळूहळू त्याच्या सान्निध्यातून, सहवासातून हे लक्षात यायला लागलं. साधारणतः वय वर्ष 5. तुम्ही म्हणाल आत्ता तर जन्माला आले. आता त्यांच्या बालपणात आपण जर का खेळत बसलो तर त्यांनी केलेलं अलौकिक काम, त्यांनी जी विद्या संपन्न केली त्यापर्यंत आपण कधी पोचायचं? हे काळ माझ्यासाठी थांबत नाही. हे थांबलं असतात मी थांबलो असतो. कुंडले 5व्या वर्षी त्यांचं सगळं शिक्षण बहुतांशी त्यांच्या आजोबांनी त्याच्यावर खास विशेष लक्ष ठेवलंय. हरिपंत टेंबे यांनी विशेष लक्ष ठेवलंय. कारण गणेश भट्ट हे स्वतः वैराग्य संपन्न होते. आपण कुळात जन्माला आल्यानंतर कुल हे वाढलं पाहिजे एवढी जबाबदारी मात्र त्यांनी पूर्ण केली. पण ते फार संसारात गुरफटले नाही. तुमच्या आमच्यासारखं सर्वसामान्यांसारखं ते जीवन जगतच नव्हते. गुरुचरित्राचे पारायण, नित्य अनुष्ठान हे त्यांच्या वेळ मिळेल त्या वेळेला अनुष्ठानात राहायचं. आपण ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, आपण सतत नामस्मरण करणे हा मौनाचा एक प्रकार आहे. किंबहुना वेळ मिळेल तर तू कोणाचं डायबिटीस वाढलं, कोणाचं बीपी कमी झालं, या गप्पा न मारता मौनत्वाने नामस्मरण करणे. आणि हे स्वतः गणेश भटजी स्वतः ते करत असत कायमस्वरूपी. म्हणून विशेष दत्त महाराजांची त्यांच्यावर कृपा. पण हरिपंतांचं विशेष लक्ष या वासुदेवाकडे असायचं. आणि साधारणतः 5व्या वर्षी उपग्रंथांचं त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि बरोबर वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा उपनयन संस्कार केला. तुम्ही म्हणाला आत्ता 5वं वर्ष आणलं आणि आत्ता लगेच 8व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. एवढी वंदे भारत सुद्धा फास्ट चालत नाही. पण बुवा आज फास्ट फॉरवर्ड कीर्तन करणार आहे. कारण आपल्याला समाधीपर्यंत जाऊन पोचायचंय. महाराजांनी घेतलेली नाही, आपली समाधी अवस्था जाईल इथपर्यंत आपल्याला जायचंय. लक्षात घ्या, 3च दिवसाचा महोत्सव असल्यामुळे आपण ही 3 चरित्र निवडली आहेत. अजून बाकीची बाकी आहेत. आज सकाळीच आमचं बोलणं झालंय. ती पुढेही आता सिरीजनी येईल. आता हा सगळा एवढा उपक्रम ह्या सगळ्या आपल्या मार्तंड कला फाउंडेशन ह्या सगळ्या युवा वर्गाने सुंदररित्या, माझ्या अंदाजाने 3रा का 4था कार्यक्रम असेल हा त्यांचा. आणि कुठलं तरी फाउंडेशन कीर्तनासाठी एवढा मोठा महोत्सव हॉल घेऊन एवढं सगळं चित्रीकरण वगैरे करून करतात आहेत. तर फक्त एकाच वर्षासाठी नाही, हा पाठिंबा त्यांच्यासमोर कायमस्वरूपी ठेवा नानांच्या आशीर्वादानं. म्हणजे दत्त संप्रदायातली जी चरित्र आतापर्यंत सांगितलीच गेली नाही त्या चरित्रांचा विशेष रूपानं अभ्यास करून सांगण्याची तयारी आमची सगळ्यांची आहे. पण ते चालू राहिलं तर आम्ही बडोद्याला आता ऋषी महोत्सव घेतला, तो आपण इथेही घेऊ शकतो. विविध प्रकारांचे विषय घेऊन त्या विषयावर ज्यांनी विशेष रूपानं कार्य करून दाखवलंय अशा अनेकांची चरित्र आपल्याकडे आपण पुस्तकांमध्ये बंद करून ठेवली आहेत. वाचण्याचा वेळच नाही आपल्याला, म्हणून तर आपण वाचत नाही. पुंडलिक जाऊ द्या. पण वयाच्या 8व्या वर्षी मौंजी बंधन संस्कार झाला. आणि मौंजी बंधन संस्कार झाल्यानंतर साधारणतः संस्काराच्या आदल्या दिवशी त्या असणाऱ्या ज्याच्यावर संस्कार करायचा आहे त्याच्याकडून विशेष रूपानं एक संकल्प घेतला जातो. आपण आज त्या मुलाला संकल्प घ्यायला लावतो आणि दुसऱ्या दिवशी त्या संकल्पाची विल्हेवाट लावतो. मम कामचार कामवाद कामभक्षणादी उपनोदार्थम
म्हणजे मी जन्माला आल्यापासून ते आतापर्यंत कामचार मला हवा असणारा मी आचार केला, म्हणजे मी मला हवं तसं वागत राहिलो. कामवाद मला हवं तसं मी बोलत राहिलो. काम भक्षणादी मला हवं तसं मी खात गेलो, मला जे आवडेल तेच मी खाल्लं. दोष उपनोदार्थम ते सगळे दोष आज मी इथे पूर्ण करतो, त्याच्यासाठीचा आज प्रायश्चित्त करतो आणि उद्यापासून मी व्रतस्थ होणार. उद्यापासून मी व्रतस्थ होणार. हे स्वामी महाराजांनी नुसतं संकल्प नाही तर हे कायमस्वरूपी महाराजांनी आचरणात ठेवलं. आपल्या ही जाणीव तुम्हाला आम्हाला आपल्या येणाऱ्या पिढीला ज्यांच्यावर आता उपनयन संस्कार होणार आहेत ना पुढच्या कालावधीत, हे निश्चित स्वरूपानं आपण त्यांना समजूत द्यायची आहे. आपण इथे त्याला कामचार कामवाद भक्षणादी संकल्प करायला लावायचा आणि संध्याकाळी त्याला आवडतं म्हणून थम्सअप पाजायची, नाही हे योग्य. स्वामी महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टींचा कटाक्ष अगदी मुंजीपासून उपनयन संस्कारापासून अट्टहासाने पाळला. म्हणून साधारणतः असे जे वागणारे असतात त्यांना आपण कर्मठ, म्हणजे मराठी भाषेत म्हटलं तो ऑर्थोडॉक्स असं म्हणतो. बरोबर आहे ना? काही शब्द चुकला असेल तर काय हरकत नाही. स्वामी महाराजांच्या बाबतीत एक कायमस्वरूपी शब्द वापरला जातो, स्वामी महाराज कर्मठ होते. कर्मठ आपण सगळ्यांनीच असायला हवंय आपल्या संस्कृतीच्या बाबतीत आणि आपल्या धर्माच्या बाबतीत. महाराज तिथे बिलकुल शिथिलता ठेवता कामा नये. आपण ते सगळं सोडतो आणि बाकीचं सगळं आत्मसात करतो. स्वामी महाराजांनी कटाक्षाने हे पाळलं. आणि उपनयन संस्कार झाल्यानंतर विष्णू भटजी उकिडवे यांच्याकडे त्यांचं वेद अध्ययन झालं. यांच्याकडे त्यांचं वेद अध्ययन झालं. ऋक संहिता म्हणजे ऋग्वेदाची संहिता, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ऋक संहिता यांचं शास्त्र सुद्धा त्यांनी अध्ययन केलं. आणि साधारणतः महाराजांच्या आचरणाचा परिणाम एवढा होता की सगळेच्या सगळे मंत्र सहज त्यांना सिद्ध व्हायला लागले. महाराजांचा ज्योतिषाचा अभ्यास उत्तम, महाराजांना मंत्रसिद्धी अशी सहज, कारण आचरणाचा परिणाम मंत्रांवर लवकर होतो. महाराज आचरणाचा परिणाम मंत्रांवर लवकर होतो. अशी अनेक विभूती आजही भारतवर्षामध्ये आहे. भारतात आजही जर का कुठल्या प्रांतात पाऊस पडला नाही तर अनुष्ठानासाठी परम आदरणीय परातस्मरणीय वेदशास्त्र संपन्न गणेश्वर शास्त्री द्रविड यांना बोलवलं जातं. खरंच त्या माणसाकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटेल की हा एवढा विद्वान आहे का? कारण राहतात एकदम साधे. जया नाही आशा पाश, जया नाही आशा पाश. एक धोतर आणि उपरण बस एवढ्यावरच त्यांचं काम चालतं. ते जवळ कधीच मोबाईल ठेवत नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण मोबाईल असून कासाबीस होतो, ते मोबाईल सुद्धा ठेवत नाही. ते कधी पैसे पण फार जवळ ठेवत नाही. गरज असेल त्यावेळेला येतात पैसे. कसे येतात ते मला नका विचारू, नाही तर लगेच विचारतात. लोकांना कुतूहल असतं. येतात, त्यांची साधना आहे तेवढी. अनेक ठिकाणी गणेश्वर शास्त्री द्रविड गेले तर नुसत्या त्यांच्या येण्याने सुद्धा पाऊस पडला, असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. कारण आचरण. स्वामी महाराजांनाही अगदी बालवयामध्ये मंत्रसिद्धी मिळाली. याचं कारण महाराजांचं असणार यथाशास्त्र विहरती. लक्षात घ्या, सांगितलेल्या सगळ्या सज्जनांच्या त्यांच्याकडे लक्षणांचा ओतप्रोत त्यांच्याकडे असा साठा होता ना महाराज. आणि त्या आचरणाचा परिणाम मंत्रसिद्ध व्हायला लागले. महाराजांच्या चरित्रात अनेक उल्लेख आपल्याला सापडतात. महाराजांनी स्वतःसाठी म्हणजे उकडवे शास्त्रींकडून ज्या वेळेला वेद अध्ययन पूर्ण करून आले त्यावेळेला साधारणतः स्वतःची एक चौकट निर्माण केली की मी ह्या गोष्टी करणार नाही. आमचे गुरुजी कायम सांगायचे, लक्षात घ्या, जीवनामध्ये काय करायचंय हे ठरवण्यापेक्षा आधी काय नाही करणार हे आधी ठरवून घ्या. म्हणजे याचा अर्थ मी घरात काम करणार नाही असा नाही होत. मी शास्त्र विरहित वागणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, इत्यादी गोष्टी आधी ठरवल्या पाहिजे. म्हणजे मग आपल्याला काय करायचंय हा विषय सोपा होतो. त्रिकाल संध्या
प्रवास पायी त्रिकाल संध्या प्रवास पायी शूद्र स्पर्श नावडे पादुका आतपत्र वावडे पादुका आतपत्र वावडे त्रिकाल संध्या महत्वाचं आहे. महाराजांनी आयुष्यभर ते सांभाळलं. त्रिकाल संध्या आणि पायी चालणे म्हणजे महाराजांच्या जीवनामध्ये असे तू हिमाचल महाराजांनी पायी प्रवास केला, कुठेही कुठल्याही प्रकारची साधन व्यवस्था वापरली नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे हो. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सुद्धा पायी प्रवास केला. सकल संतांनी नामदेव महाराष्ट्र सोडून 22 वर्ष पंजाब प्रांतापर्यंत राहिले. तिथे आपल्या भागवत धर्माचा प्रचार केला निस्वार्थ बुद्धीनं पायी चालत. त्रिकाल संध्या पायी चालणे शूद्र स्पर्श नावडे कायमस्वरूपी स्ववलय. सोवळं म्हणजे स्ववलय आहे. साधारणतः आपण रंगीत सोहळं घात मी सोहळ्यात मी सोहळ्यात असे आपण ओरडत बसतो. आवश्यकता नाहीये. आपल्या आचरणाचा परिणाम असा पाहिजे की समोरचा साधारणतः बोलताना एक अंतराने बोलतो आपल्याशी. आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही पाहिजे त्यासाठी मी सोहळ्यात आहे याचा अर्थ तू सोहळ्यात नाहीये, कारण तुझं अजून ममत्वच गेलं नाहीये. सोहळा असणं म्हणजे ममत्व जाणे. महाराज स्ववलय हा सोहळ्याची अर्थ म्हणजे आपण जे काही रंगीत सध्याच्या काळात घालतो याला सोहळं नाहीये. सोहळं पाहायचं असेल तर नरसोबावाडीला जाऊन या महाराज. काय सोहळं असतं. हा ओवल्यानी स्नान झालं की ओवल्या वस्त्राने महाराजांच्या पादुकांवर पाणी घालायचं. आणि पायी चालायचं म्हणजे अनवाणी. महाराज अनवाणी फिरले सगळीकडे. मग म्हणे महाराजांच्या पादुका आहेत त्या सद्गुरूंनी आपल्या शिष्यांसाठी आठवण म्हणून प्रसाद म्हणून दिल्या आहे. स्वामी महाराजांच्या फार पादुका सापडत नाहीत. फार ठराविक ठिकाणी महाराजांच्या पादुका आहेत. अगदी म्हणजे त्यांच्या चरित्राचा अभ्यास आणि ज्यांच्यावर त्यांनी कृपा केलेली आहे अशी आजही माणसं आपल्याकडे इथे उपस्थित आहेत, ज्यांना प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी त्यांच्या कुटुंबावर कृपा वर्षाव केलेला आहे. आणि आमच्या बडोद्यासाठी तर त्यांचं नातं खूप घट्ट आहे. ज्या वेळेला गरुडेश्वर प्रांताला आले त्यावेळेला त्यांना बडोद्याच्या हद्दीत प्रवेश करायचा नाही म्हणून ते आले नाही. रामशास्त्री प्रकाशकर यांना गरुडेश्वरला बोलवून तिथे त्यांना ऋग संहिता शिकवली आणि त्यांना आज्ञा दिली. आणि त्याच्यानंतर बडोद्यात पहिली वेदपाठशाळा, प्रकाशकरांची वेदपाठशाळा प्रसिद्ध आहे. आजही ती जागा आहे. वेदपाठशाळा बंद झाली म्हणून आम्ही आनंदाने सांगतो. म्हणून आमच्या इथे भालचंद्र जोगळेकर म्हणजे केशवण्णा जोगळेकरांचे चुलत भाऊ, ते बडोद्यामध्ये ज्या वेळेला त्यांनी मुलांना वेद शिकवायला सुरुवात केली की नवीन सुक्त तयार झालं की स्वामी महाराजांना ऐकवून यायचं. आम्हाला सुद्धा गुरुजींनी ज्या वेळेला पवमानाची संध्या दिली, पवमान झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की स्वामी महाराजांना पवमान आवडतो म्हणून पवमान महाराजांना आधी ऐकवायचं. ही परंपरा आजही बडोद्यात घालून देणारे म्हणजे स्वामी महाराज आहेत. ते प्रत्यक्ष आले नाही पण कृपादृष्टी त्यांची आजही प्रकाशकर कुटुंबियांना आठवण म्हणून महाराजांनी स्वतःची झोळी आणि अंगावरची छाटी प्रसाद म्हणून दिली आहे. इंदोर प्रांतातही आहेत अशी माणसं आज येणार होती कीर्तनाला. कदाचित ती आलीही असतील, आता नसतील तर कदाचित उद्या येतील. पण आवर्जून महाराजांनी वापरलेली त्या गोष्टी आजही इंदोर प्रांतात आहे. त्रिकाल संध्या पावास पायी शूद्र स्पर्श नावडे. लक्षात घ्या, शूद्र या शब्दाचा अर्थ जातीय वादक नाहीये. ज्यांची वागणूक शूद्रासारखी आहे त्यांचा स्पर्श आवडत नाही. शूद्र हा शब्द फक्त जातीवादक नाहीये, आपलं वागणंही शूद्रासारखं असतं. अशा माणसांचा स्पर्श सहवास सुद्धा महाराजांना आवडत नव्हता. एकादशी व्रत ब्राह्मण सेवा मनातुनी आवडे दत्तपद पूजन प्रतिदिनी घडे दत्त पूजन प्रतिदिनी घडे पंचायतन पूजा करुनी
वादन करी कधी. ही महाराजांनी स्वतःला लावलेली नियमावली आहे. पंचायतन पूजा, एकादशी व्रत. एकादशी व्रताचं महात्म्य खूप आहे. म्हणजे बाकी काहीही व्रत नाही केली तरी चालेल, पण प्रत्येकाने एकादशीचं व्रत करावं. आपल्याला झेपलं तर निश्चित स्वरूपानं खाऊन पिऊन सुद्धा उपवास करता येतो. फक्त जे काही तळकट मळकट आपण खातो ते नाही, हविषान्न खायचं. त्याच्यावर उत्तम उपसमीपे वासहा, जेवढी आराधना करता येईल तेवढी करायची. महाराजांनी एकादशी व्रत, नित्य ब्राह्मणांचा सहवास, ब्राह्मणांची पूजा, दत्त महाराजांची पूजा सेवा, आणि बरोबरीनं पंचायतन पूजा करायची. आणि महत्वाचा अगदी कटाक्षाने नियम, कोणाशीही वाद विवाद करायचा नाही. आपण सहज गत्या करतो, पण स्वामी महाराजांनी स्वतःला पथ्य लावून घेतलं की कोणाशीही वाद विवाद करायचा नाही. शास्त्र चर्चा हा विषय निराळा आहे आणि वाद हा विषय निराळा आहे. हे महाराजांनी स्वतःची चौकट तयार केलेली होती. आपल्याला उत्तम प्रकारे जीवन जगायचं असेल तर आपली चौकट आधी आपण तयार केली पाहिजे. शनीला लोक घाबरतात, ह्याला कारण आहे आपली चौकट तयार नाही. अशांना शनी आडवा येतो. कारण शनी ही न्यायाची देवता आहे. तुम्ही शास्त्र सोडून वागलात की तो बरोबर तुमच्यावर न्याय शासन बसवेल. आणि बरोबर 7.5 कालावधीमध्ये आपल्याला लक्षात येतं की आपल्या काय काय चुका झालेल्या होत्या. लक्षात घ्या, कुठल्याही ग्रहाला घाबरण्याची आवश्यकता नाहीये. जर आपण शास्त्र सुद्धा आपलं आचरण नियमावली स्वतःची आपण सांभाळली कायम स्वरूपी तर. साधारणतः दत्त महाराजांची आवड, दत्त संप्रदायाची आवड म्हणून महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी पहिल्यांदा नरसोबावाडीचा प्रवास केला. आणि नरसोबावाडीचा प्रवास केल्यानंतर तिथे नारायण स्वामी आणि गोविंद स्वामी या 2 असणाऱ्या विभूतींची त्यांना भेट झाली. प्रथम दर्शनी ज्या वेळेला स्वामी महाराज गेले त्यावेळेला तो सगळा प्रांत त्यांच्यासाठी अनोळखी होता. पण नारायण स्वामींनी सांगितलं, बसा तिथेच तुमची जागा आहे. एवढं फक्त त्यांचं अनुष्ठान सुरू होतं. नाही तर साधारणतः आपल्या अनुष्ठानाचे असे वेगळे वेगळे प्रकार असतात. इथे घरामध्ये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलम करता, हा सर त्वमेव केवलम करता, हा सर बरोबर आहे त्वमेव केवलम. स्वामी महाराजांना फक्त इशाऱ्याने सांगितलं की तिथे बसा. तिथे बसले. त्यांच्याशी थोडीफार चर्चा झाली. आजही वाडीला नियम असा आहे की शेजारती झाल्यानंतर घाटावर पुन्हा यायचं नाही. हा नियम स्वामी महाराजांना माहिती नव्हता. म्हणून शेजारती झाली आणि आता सगळं गाव झोपायला गेलं. आपणही आता विश्रांती घ्यायची. पण मनामध्ये एक विचार असा आला की झोपण्यापूर्वी का होईना एकदा पुन्हा पादुका दर्शन घ्यावं. म्हणून स्वामी महाराज दक्षिण द्वाराकडे आले. आणि दक्षिण द्वाराकडे आल्यानंतर अलौकिक अशी एक विभूती समोर हातामध्ये कमंडलू घेतलेली दिसली. भगवी वस्त्र परिधान केलेली होती ती विभूती समोर दिसली. आणि विचारलं, माहिती आहे ना इथे यायचं नसतं. तिथे हात जोडून चूक कबूल केली की मला माहिती नव्हतं, मी प्रथम इथे आलेलो आहे, पण पुन्हा अशी चूक होणार नाही एवढी कबुली दिली आणि परत आले. पण एकंदरीत आपण काहीतरी वेगळं पाहिलं ह्या विचारामध्ये स्वामी महाराज तिथे नारायण स्वामींच्या खोलीत समोर बसलेले पाहिले. नारायण स्वामींनी विचारलं, काय झालं, काय झालं? तर म्हणे, मला माहिती नव्हतं की शेजारती झाल्यानंतर खाली घाटावर दक्षिण द्वाराकडे जायचं नसतं, पण मी चुकीना का होईना गेलो तिथे. मग काय झालं? तर म्हणे, मला एक दंडकमंडलू घेतलेले कोणीतरी विभूती धारण केलेले असे उंचपुरी मूर्ती दिसली. त्यांनी मला खडसावलं की रात्री इथे शेजारती झाल्यानंतर यायचं नसतं, माहिती नसतं का? नारायण स्वामी हसले. नारायण स्वामी म्हणाले, अरे वेड्या, ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं. कोण होतं? कोण होतं? काशाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषित भूषणाद्यं श्रीपादराजं शरणं
शरणं प्रपद्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अरे वेड्या, दुसरं तिसरं कोणी नाही, प्रत्यक्ष दत्त महाराज होते. प्रत्यक्ष दत्त महाराज होते. हे कळल्यानंतर घळा 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 डोळ्यातून पाणी येऊ लागलं. काळी एक घळा 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 डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि मनोमन दत्त महाराजांची क्षमा मागितली की तुम्ही प्रत्यक्ष माझ्या समोर होतात, पण मला सुचलंच नाही की तुम्ही असाल. तुम्हालाही नमस्कार करण्याचा राहिला, म्हणून स्तुती करायला सुरुवात केली. ये रे कृष्णा तिरीला बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीला बसणाऱ्या. काल पद ऐकलंय आपण, त्यांच्या मंगलाचरणातलं पद आहे, पण ह्या पदाचे रचयिता स्वतः स्वामी महाराज आहे. ये रे कृष्णा तिरीला बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीला बसणाऱ्या, ये दंडक मंडलू घेणाऱ्या, दंडक मंडलू घेणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीला बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीला. याला म्हणतात नानांची कृपा. म्हणजे खरंच बुवांचे ऋण व्यक्त करावे लागतील. माझं जेवढं जगण्याचं वय आहे, म्हणजे माझं जेवढं आत्ता वय असेल तेवढं त्यांचं कीर्तन क्षेत्रातलं वय आणि कीर्तन क्षेत्रातलं कार्य आहे. पण एवढा मोठा माणूस कीर्तनाच्या साथीला बसला, याचं कारण आमच्या सर्वेशला जरा तब्येतीची तक्रार आहे, म्हणून ते स्वतः विनंती केली म्हणून लगेच साथीला बसले. अनेकांना असं वाटतं ऑर्गन वाजवणं सोपं असतं. सोपं नसतं महाराज. मान कोणावरही टीका करायची नाहीये, पण हे याच्यासाठी कृपाच लागते, त्याशिवाय एवढं शक्य होत नाही. ये पायी खडाबा घालणाऱ्या, पायी खडाबा घालणाऱ्या. महाराज पुन्हा दर्शन कधी देणार? नारायण स्वामी म्हणाले काळजी करू नका, योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला निश्चित स्वरूपानं दत्त महाराज मार्गदर्शन करतील. असा त्रास स्वतःला करून घ्यायचा नाही. ये पायी खडाबा घालणाऱ्या, जे स्वरूप पाहिलं त्या स्वरूपाचं स्वरळ वर्णन करायला सुरुवात केली. स्वामी महाराजांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आद्य शंकराचार्यांनंतर संस्कृतामध्ये ग्रंथ जर का कोणी तयार केले असतील तर ते केवळ आणि केवळ स्वामी महाराज आहेत. म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या तुलनेत जर का कोणी ग्रंथ तयार केले असतील आद्य शंकराचार्यांनंतर, तर फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचंच नाव येतं. ये दंडक मंडलू ये पायी खडावा, पायी खडावा घालणाऱ्या, पायी खडावा घालणाऱ्या. ये पायी खडावा घालणाऱ्या, पायी खडावा घालणाऱ्या, भस्मोद्धूलन करणाऱ्या, भस्मोद्धूलन करणाऱ्या. ये रे कृष्णा तिरीला बसणाऱ्या, ये रे कृष्णा ये स्मरता दर्शन देणाऱ्या. स्मरतृगामी म्हणतात दत्त महाराजांनी. स्मरण केलं मात्र ते उभे राहतात, फक्त इच्छाशक्ती असायला हवी आणि स्मरण त्या ताकदीनं केलं पाहिजे, आर्ततेनं झालं पाहिजे. ये स्मरता स्मरता दर्शन देणाऱ्या, ये स्मरता दर्शन देणाऱ्या, स्मरता दर्शन देणाऱ्या, स्मरता दर्शन देणाऱ्या. ये वासुदेवाच्या कैवाऱ्या, वासुदेवाच्या कैवाऱ्या. ये रे कृष्णा तिरीला बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीला बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीला. ये औदुंबरी ये कृष्णा तिरीला बसणाऱ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. बॅटरी लो झाली का? अवधूत चिंतन श्री. मी 2 दिवस झोपलो नाहीये.
स्वतःचं कौतुक म्हणून सांगत नाहीये. 5 दिवस बडोद्याला कृष्ण कथा करून बाय रोड ड्राईव्ह करत स्वतः गाडी जुनागडला गेलो. जुनागडचं कालचं रात्रीचं कीर्तन करून 9 वाजता कीर्तन संपवून 9:30 वाजता गाडीच्या सीटवर ड्रायव्हिंग सीटवर बसून ड्रायव्हिंग करून अहमदाबादला पोहोचलो 5:30 वाजता 4:30 वाजता आणि फ्लाईटनी इथे प्रकट झालोय. ही सगळी नानांची कृपा आहे. ही शक्ती नाना देतात. नाही तर साधारणतः दुपारी 4 वाजता मी जेव्हा उठून मला संजू भैयांनी पाहिलं त्यावेळेला संजू भैयांना असंच वाटलं होतं की आज संकेतच्या जागी कदाचित मलाच कीर्तनला उभं राहावं लागेल. या अवस्थेतच मी होतो. पण इथे येईपर्यंत सगळं ठीक झालंय. महाराजांनी सगळं करून घेतलं. पुढे काही काळ वास्तव्य नरसोबावाडीला झाल्यानंतर पुन्हा माणगावी येणं झालं. अनेक प्रसंग आहेत महाराजांच्या बाबतीत. ज्योतिषशास्त्राचा उत्तम अभ्यास, मंत्रसिद्धी. पंचक्रोशीमध्ये साधारणतः याज्ञिक कर्म करण्यासाठी स्वामी महाराजांना आवर्जून बोलवणं जातं. अनेकांच्या पिशाच्य बाधा इत्यादी हे सगळं स्वामी महाराजांनी आवडीनं केलं. कोणासाठी? समाजासाठी. अनेकांना येणारी संकट स्वामी महाराजांनी अनेक वेळेला सहजगत्या. बरं, ह्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकाराचा मोबदला नाही. स्वार्थ सांडुनिया देणे, नित्यतेची संपादने, कायम स्वरूपी. कुठल्याही प्रकाराचा मोबदला नाही. आलेला प्रश्न सहजगत्या सोडवायचा. महाराजांच्या कृपेने अनेकांना त्या गोष्टीचा फायदा झाला. पुढे होता 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 दत्त महाराजांची आज्ञा झाली की आपण विवाह करावा, गृहस्थाश्रम उत्तम करावा. स्वामी महाराजांना करायचं नव्हतं, कारण वैराग्य संपन्नता अंशात्मक रूपाने आधीच आलेली होती. संसारात पडायचंच नव्हतं. पण स्वामी महाराजांनी, दत्त महाराजांनी सांगितलं की गृहस्थाश्रम उत्तम प्रकारे केला पाहिजे. कारण अनेक वेळेला महाराजांना प्रचिती अशी आली आहे, अनेक वेळेला महाराजांना आजारपण आलं म्हणून आई साहेबांना असं वाटलं की काहीतरी औषधाची मात्रा द्यावी, म्हणून औषधाची मात्रा दिली आणि रात्रभर महाराजांनी वांत व्हायला लागली. थोडा वेळ विश्रांती झाली. त्यावेळेला स्वप्नात येऊन दत्त महाराजांनी सांगितलं, औषध घ्यायची काय गरज होती? तुम्ही म्हणाल असं होऊ शकतं. विश्वास पाहिजे, आपल्या आराध्यावर विश्वास पाहिजे. स्वामी महाराजांचा आढळ विश्वास दत्त महाराजांवर होता. पुन्हा कधी कुठल्याही आजारपण झालं तर त्यांची आज्ञा झाल्याशिवाय. पुढे नरसोबावाडीला जाऊन आल्यानंतर दत्त महाराजांनी स्वतः अष्टांग योग साधना महाराजांना स्वप्न दृष्टांतात सांगितली. आणि स्वप्न दृष्टांतामध्ये जी अष्टांग योग साधना सांगितली त्याचा परिणाम महाराजांच्या आचरणावर एवढा झाला की त्या योग साधनेच्या बळावर महाराज अनेक वेळेला समाधी अवस्थेला निघून जायचे. पण योग साधना साधारणतः ही कठीण आहे. आपण जे काही जिम मध्ये जाऊन ते मॅटवर वगैरे करतो तो योग वेगळा आणि अष्टांग योग साधनातला योग वेगळा. याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण लगेच तुलना करतो, मग ते काय आपल्यालाही जमतं. आपण रोज सकाळी जातो, 1500 रुपयाचा सूट आणलेला असतो, 1500 रुपयाची मॅट आणलेली असते आणि 1500 रुपयाचा एसीचा भाडं भरलेलं असतं दर महिन्याचं. आणि तिथे जाऊन हे सगळे जे काही करतो ते योग आहे, पण ते शारीरिक आहे. अध्यात्माच्या दृष्टीने अष्टांग योग साधना, यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार इत्यादी समाधी अवस्थेपर्यंत जाणे अष्टांग योग साधना. आणि अष्टांग योग साधना करायची असेल तर शास्त्री बुवांनी सांगितलं की तुला जर का योग साधना करायची असेल तर साधारणतः तूप जास्ती खात जा. महाराजांनाही वाटलं की बाबा हो, आपणही आता महाराजांच्या कृपेने योग साधना करायची म्हणून तूप खायला महाराजांनी सुरुवात केली. आणि तूप खाण्याची सुरुवात झाल्यानंतर योग साधनेमध्ये व्यत्यय यायला लागला आणि आजार पण लागला. काय करावं, याच्यावर औषध उपचार काय करायचे? पण महाराजांची आज्ञा. स्वप्नामध्ये पुन्हा येऊन सांगितलं, योग साधनेमध्ये जर का तूप एवढं आवश्यक असतं तर ते आम्ही सांगू शकलो असतो.
योग साधना करायची असेल तर साधारणतः तूप आवश्यक आहे हे आम्ही सांगू शकलो असतो. ज्या अर्थी आम्ही सांगितलं नाही त्या अर्थी त्याची तुम्हाला आवश्यकता नाही, म्हणून तेव्हापासून तूप बंद केलं. योग साधना ही खूप कठीण आहे आणि सगळा कठीण योग महाराजांनी आपल्याला त्यांच्या आयुष्यात करून दाखवला. पुढे त्यांचा विवाह झाला. वयाच्या 21व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह संबंधामध्ये पडायचं नव्हतं पण विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर साधारणतः कहाणी गरगर की सासूचं आणि सुनेचं आयुष्यात पटलं नाही. पण महाराजांनी त्या गोष्टीकडे फार लक्ष दिलं नाही. महाराज आपल्या स्वतःकडे येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देत राहिले आणि अलौकिक अशी स्वतःची साधना महाराजांनी सुरू ठेवली. पुढे येता येता नरसोबावाडीला अनेक वेळेला येणं जाणं झालं. नारायण स्वामींचं अनेक वेळेला त्यांना मार्गदर्शनही लाभलंय. आणि स्वामी महाराजांना नरसोबावाडीला असतानाच स्वप्न दृष्टांतामध्ये अलौकिक मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याची मंत्र दीक्षा प्रत्यक्ष दत्त महाराजांनी दिली. पण थोडीशी शंका महाराजांना निर्माण झाली. म्हणून पुन्हा स्वप्न दृष्टांतात सांगितलं, मी सांगितलेला मंत्र अनुष्ठानात्मक आहे का नाही याची खात्री उद्या नारायण स्वामी करून देतील. म्हणून दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सकाळी स्नान संध्यादिक सगळं झालं त्यावेळेला स्वतः नारायण स्वामी मौनात असताना त्यांनी स्वतःकडचा एक ग्रंथ काढून सांगितला, आणि तुम्हाला जे काल स्वप्नात झालंय त्याचं विधान ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे दत्त महाराजांनी सांगितल्यानंतर दत्त महाराजांवर शंका नव्हती, पण ते अनुष्ठान कसं करायचं याच्यावर थोडासा महाराजांना प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तरही दत्त महाराजांनी नारायण स्वामींकरवी देववलं. आणि त्यानंतर अलौकिक त्या मंत्रांचा महाराजांनी प्रचार प्रसार तुम्हाला आम्हाला केला. म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराजांनी नंतर ह्या मंत्राचा अलौकिक असा प्रचार केला, ज्याची अनुभूती आपण आजही घेतो. पुढे अशी इच्छा होती की दत्त महाराज कायमस्वरूपी आपल्या जवळ असावे. म्हणून साधारणतः दत्त महाराजांची एक मूर्ती जी स्वामी महाराजांजवळ कायमस्वरूपी असायची. याच्यामध्ये नंतर स्वामी महाराजांच्या निर्वाणानंतर अनेक प्रश्न आहेत की ती मूर्ती महाराजांनी विसर्जन करून टाकली का, मग ती अजूनही गरुडेश्वरला आहे का, वगैरे वगैरे अनेक प्रश्न आहेत. पण साधारणतः सैद्धांतिक दृष्ट्या जर का पाहिलं तर स्वामी महाराजांनी निर्वाणापूर्वी ती मूर्ती कारण दत्त महाराज हे स्वामी महाराजांबरोबर स्वामी महाराज असेपर्यंतच राहणार होते. त्याची प्रचिती आपल्याला मिळते. त्याची प्रतिकात्मक मूर्ती आपण आजही गरुडेश्वरला गेलात तर दत्त महाराजांच्या मूर्तीच्या तिथे कमंडलू जिथे आहे त्या कमंडलूच्या तिथे ती मूर्ती कायमस्वरूपी असते. त्याच्यावर आजही पवमानाचा अभिषेक इत्यादी नित्य तिथे चालू आहे. पण साधारणतः कागल गाभी एक गृहस्थ, कागल गाभी एक गृहस्थ. आज्ञा झाली होती की माणगावाला दत्त मंदिराची स्थापना करायची. पण कशी करायची? मंदिर उभारणीसाठी पैसा लागणार. मुळात आता मूर्ती, मंदिर म्हटल्यानंतर आता मूर्तीचा प्रश्न आहे. पण नरसोबावाडीहून ज्या वेळेला महाराज माणगावच्या दृष्टीने निघाले त्यावेळेला कागलगावला एक गृहस्थ भेटला त्यांना. कागलगावी गृहस्थ एक मूर्ती घेऊनी आला सन्मुख, मूर्ती घेऊनी
आला सन्मुख घ्यावी आपण विनवी सम्यक घ्यावी आपण विनवी सम्यक नवल गमे थोर रामा नवल गमे थोर मज जवळीना द्रव्य असे की मज जवळीना द्रव्य असे की प्रामाणिकपणा स्वामी महाराजांकडून शिकायचं. खरंच काय जगली असतील ही माणसं, आश्चर्य वाटतं आपल्याला. दत्त महाराजांनी सांगितलं होतं सगळी व्यवस्था मी करीन. कागलगावला एक माणूस गृहस्थ आला, त्याने दत्त महाराजांची मूर्ती स्वतः बनवलेली स्वामी महाराजांना दिली. स्वामी महाराज म्हणाले तुम्ही मूर्ती देताय पण माझ्याकडे पैसा नाही हो. काय प्रामाणिकपणा असेल हो महाराजांकडे. आपण मिळत फुकट आपण घेऊन टाकतो. स्वामी महाराज म्हणाले तुम्ही मूर्ती देताय, महाराजांची आज्ञा आहे पण या मूर्तीचा मोबदला नाही हो माझ्याकडे नाही. मज जवळीना द्रव्य असे की येईल तेव्हा देईन तुमसे. येईल माझ्याकडे जेव्हा द्रव्य येईल तेव्हा मी ते तुम्हाला देईन. आणि तेवढ्यामध्ये तिथलाच एक अधिकारी माणूस आला आणि साधारणतः महाराज असताना 25 रुपये महाराजांना दिले आणि ते महाराजांनी त्या असणाऱ्या कागलगावच्या मूर्तिकाराला दिले. तिसरा ये बोनी शेखी म्हणती द्रव्य घ्या मुझे. दुसरा ये बोनी द्रव्य देई घ्या हे आमुचे रामा घ्या हे आमुचे महाराज घ्या हे आमुचे. महाराजांना परम आनंद झाला. महाराजांनी सगळी सोय केली म्हणून त्या आलेल्या गृहस्थांनी जे काही मोबदला दिला तो त्या मूर्तिकाराला देऊन टाकला. ती मूर्ती पुढे महाराजांनी माणगावला आणली, त्या मूर्तीची स्थापना केली आणि पुढे साधारणतः मंदिर उभारणीसाठी साधारणतः 6 वर्षाचा कालावधी लागला. पण मूर्ती स्थापन झाली शास्त्र शुद्ध पद्धतीने. प्रतिष्ठापनेसाठी जे काही नियम सांभाळायला लागतात, स्वतः महाराजांना दुसऱ्याकडे कुणाकडे जायची गरज नव्हती. पण योग्य असे ब्रह्मवृंद तिथे बोलवले आणि योग्य सुमुहूर्तावर त्या मूर्तीची प्रतिष्ठापना साधारणतः वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी केली असा इतिहासात नोंद सापडते. पण नुसतं मंदिर स्थापन केलं म्हणजे झालं का? नाही. तर महाराजांनी तिथे नित्य शनिवारची पालखी, गुरुवारची पालखी इत्यादी हे नियम घालून दिले. सायम उपासना इत्यादी सगळं हे तिथे महाराजांनी घालून दिलं आणि वेळ प्रसंगी स्वतः नित्य तिथे प्रवचनाला, गुरुचरित्राच्या पारायणाला स्वामी महाराज तिथे बसायचे. हे सहजगत्या तिथे महाराजांना सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. तिथं कारण होतं की स्वामी महाराजांच्या अगोदरचा जो अवतार होता श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्यांनी यक्षिणीला आज्ञा केलेली होती की माझा पुढचा अवतार माणगावी होणार आहे. माझा अवतार होण्यापूर्वी तिथे सगळं व्यवस्था करून ठेवा. म्हणून आजही आपण माणगावात गेलात तर महाराजांच्या निवासस्थानाच्या शेजारी म्हणजे महाराजांनी जे दत्त मंदिर स्थापन केलेलं आहे बरोबर त्याच्या समोर यक्षिणी देवीचं मंदिर आजही तिथे साक्ष देतं. महाराजांनी स्थापन केलं. त्याच्यानंतर अनेक वेळेला तिथे डागडुगी करून आज तर मंदिर एवढ्या सुंदर अवस्थेत आहे म्हणजे हा खरंच योगानुयोग म्हणावा लागेल की मी माणगावी जाऊन आलो आणि दत्त संप्रदायातल्या संतांचा महोत्सव करायचा असा हा विषय ठरला. मी त्याच वेळेला तिथे महाराजांचं चरित्र अभ्यासाला घ्यायचं म्हणून त्यावेळेला तिथून कळवीश्वर महाराजांनी जे स्वामींचं चरित्र जे लिहिलंय थोडक्यामध्ये का होईना ते घेतलं आणि आमचा विषय ठरला की अशा अशा पद्धतीने विषय आपण इथे ह्या कीर्तनात घ्यायचे आहेत. आणि त्यातल्या त्यात पुन्हा माझं महत्भाग्य की स्वामी महाराजांचं चरित्र सांगायचा विषय माझ्याकडे आला. हा सगळा ईश्वरी संकेत आहे. ह्याच्यात कुठेही आपलं काही नसतं कर्तृत्व. मला माहिती आहे की 9 वाजेपर्यंत चरित्र सांगून होणार नाही म्हणून मी टप्प्याटप्प्याने हे सांगतोय. नित्य उपासना तिथे दिली पण साधारणतः गृहक्लेश जास्ती वाढायला लागला होता.
आणि एके दिवशी अचानक आईसाहेबांनी इच्छा प्रगट केली की गोकर्ण महाबळेश्वराची आपण यात्रा करायची. स्वामी महाराजांना सूचना आली होती की गोकर्णाला जाऊ नका, पण समोर आईचा हट्ट आहे, आईची इच्छा. कारण स्वामी महाराज एवढं घरामध्ये वादावादीचं वातावरण असताना कधीही आईंना उलटून बोललेले नाही. हे त्यांच्या चरित्रात नमूद केलेलं वाक्य आहे की स्वामी महाराज कधीही आई साहेबांना उलटून बोलले नाही. वेळोवेळी त्यांनी जी इच्छा प्रकट केली त्या त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून गोकर्णाची यात्रा सुरू झाल्यानंतर महाराजांना मार्गात सर्पदंश झाला. सर्पदंश झाला हे कळलं, पण त्याच्यावरती यात्रा पूर्ण करून आले तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा उपचार करायला मार्गच सापडला नाही. ती यात्रा पूर्ण करून आल्यानंतर दत्त महाराजांनी पुन्हा सांगितलं, नाही सांगितलं होतं का यात्रा केली? नाही सांगितलं होतं ना, यात्रा का केली? त्याचा हा भोगदंड आहे. तो स्वामी महाराजांनी आनंदाने स्वीकारलं. बरं, आपण असं चला का आता मला आईने सांगितलं होतं म्हणून मी गेलो, असं काही महाराजांनी प्रत्युत्तर केलं नाही. महाराजांनी आनंदाने स्वीकारलं की चूक ती माझी आहे, मी तिचा मुलगा म्हणून तिची इच्छा पूर्ण करणे हे माझं कर्तव्य आहे. तुमचं न ऐकल्यामुळे जे काही प्रारब्ध योगानं शिक्षा झाली ती स्वीकारली. पुढे ती विषबाधा संपली आणि मग महाराजांना आज्ञा झाली की इथून पुढे आता माणगाव सोडायचं, कुठे जायचं ते पुढे मार्गदर्शन होईल. दत्त महाराजांची आज्ञा झाली म्हणून आज्ञा ही सौभाग्यवतींना सांगितली. सौभाग्यवतींचा निरोप घेतला, पण सौभाग्यवती म्हणाल्या, जरी सासूबाईंचं आणि सुनेचं पटत नव्हतं तरी अढळ श्रद्धा ही स्वामी महाराजांवर होती. सौभाग्यवती म्हणाल्या, अहो जेथे राघव तेथे सीता, आपण जिथे असाल तिथेच मी असेन. म्हणून आनंदाने त्या स्वतः स्वामी महाराजांबरोबर तिथून निघाल्या. आई साहेबांचा निरोप घेतला. आई साहेबांनी सांगितलं, तू जर का इथून गेलास तर इथे पुढे माझं काय होईल? म्हणून स्वामी महाराजांचे 2 धाकटे भाऊ ते तिथे राहिले. आणि स्वामी महाराज असताना माणगावला साधारणतः शनिवार इत्यादीच्या पालखीच्या सोहळ्याला 25-25 हजार माणसं असायची. हे कवीश्वर महाराजांनी त्यांच्या चरित्रात लिहिले आहेत. 25-25 हजार माणसं असायची. पण मग एवढी माणसं आल्यानंतर त्यांची व्यवस्था कशी व्यवस्थित करायची, राहण्याची, खाण्याची इत्यादी सगळी, की कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही सगळी व्यवस्था स्वामी महाराजांचे 2 धाकटे बंधू बघायचे. स्वामी महाराज म्हणाले, आई साहेब तुमचा आमचा सहवास एवढाच होता, दत्त महाराजांची आज्ञा झाली आहे त्यामुळे आता इथे राहून चालणार नाही, इथून बाहेर पडावं लागेल. मग त्या म्हणाल्या, हो पण मग तू गेल्यानंतर माझं काय? त्यावेळेला सांगितलं, काळजी करू नका, हे दोघंही धाकटे बंधू आहेत, ते तुमची काळजी घेतील आणि पुढे माणगावच्या दत्त मंदिराची व्यवस्था या 2ही भावंडांना स्वार्थ सांडूनिया देणे, नित्यतेची संपादने. अरे मी दत्तमूर्ती आणली, स्वामी महाराजांनी मला सांगितलं होतं, मी स्थापन केली, असं कुठेही महाराज वाद घालत बसले नाही. सगळं ते भावंडांना सोपून दिलं आणि महाराज सौभाग्यवतींना घेऊन बाहेर पडले. पुढे नरसोबावाडीला आले. नरसोबावाडीला काही काळ तिथे वास्तव्य केल्यानंतर तिथून पुढे स्वामी महाराज सौभाग्यवतींना घेऊन त्यांच्या मावशीच्या गावी आले. त्यावेळेला त्यांना गर्भधारणा झाली होती हे कळलं होतं. नारायण स्वामींना हे लक्षात आलेलं होतं की ह्या गर्भवती आहेत, पण प्रसूती काळही जवळ होता. थोडंसं सौभाग्यवतींना वाईट वाटलं होतं, कारण की त्यांना मावशीजवळ ठेवून स्वतः स्वामी महाराज वाडीला काही चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन मिळण्याच्या इच्छेनं नरसोबावाडीत राहिले होते. पण पुत्रप्राप्ती झालेली आहे ही आनंद वार्ता कळल्यानंतर महाराज पुन्हा त्यांच्या गावी आले. तिथे जिथे सौभाग्यवतींना ठेवलं होतं तिथे ते लेकरू फार काळ जगलं नाही. ते लेकरू फार काळ जगलं नाही. ते लेकरू फार काळ जगलं नाही. ते लेकरू गेलं. याचं महाराजांनाही दुःख झालं, पण फार काळ ते दुःख करत बसले नाही, लगेच पुढे निघाले. पण सौभाग्यवतींना या दुःखातून बाहेर काढणं थोडंसं महाराजांना जड गेलं. पण तेही महाराजांनी उपदेश केला.
योग्य असा उपदेश केला आणि त्या उपदेशाच्या बळावर त्या सकारात्मक दृष्टीनं बाहेर आल्या. पण पुढे दत्त महाराजांनी त्यांना स्वप्न दृष्टांतात सांगितलं की तुमचा काळ जवळ आलेला आहे. हे ज्या वेळेला स्वामी महाराजांच्याही लक्षात आलं आणि सौभाग्यवतींनाही दत्त महाराजांनी ज्या वेळेला दृष्टांत दिला त्यावेळेला सौभाग्यवतींनी स्वामी महाराजांना हे सांगितलं की मलाही आता सूचना आलेली आहे. त्यावेळेला त्यांनी हात जोडून सांगितलं, झाले असतील जरी अपराध क्षमा करा असे दासी. कर्मे शुभाशुभ जशी घडली, कर्मे शुभाशुभ जशी घडली, असतील वाहिली तया पदासी. हात जोडून क्षमा मागितली की ह्या एवढ्या सहवासामध्ये शुभाशुभ काही माझ्याकडून कर्म झालेली असतील, शुभाशुभ काहीतरी वाक्य तुमच्या बाबतीत किंवा आई साहेबांच्या बाबतीत बोलली गेली असतील तर दासी म्हणून मला क्षमा करा. त्याचं प्रत्युत्तर स्वामी महाराजांनी दिलं, मिळवा स्वस्वरूपी. स्वामी महाराज म्हणाले आता हा सगळा दुःखाचा आणि गृहस्थाचा पाश सोडा. ज्या अर्थी प्रत्यक्ष दत्त महाराजांनी तुम्हाला काळाची सूचना दिली आहे त्या अर्थी स्वस्वरूपी मिळवा, मज सोडून बेडी नको प्रपंच पुन्हा. सोडा आता हा सगळा गृहस्थाश्रमाचा पाश आणि स्वस्वरूपी मिळवा. म्हणजे द्या दत्त महाराजांनी कृपा केली त्या दत्त महाराजांना मिळवण्यासाठीचा आता सगळा प्रयत्न चालू करा अशी महाराजांनी सूचना दिली. प्रार्थी कर जोडून या स्वरामा जाहला असे गुन्हा. पुन्हा पुन्हा झालेल्या गुन्ह्यांची काही माझ्याकडूनही झालं असेल, काही अपराध माझ्याकडूनही झाला असेल, पण साधारणतः झालेल्या चुकांची फार फार वेळा आठवण करू नये. कारण ती आठवण जर का आली तर पुन्हा पुन्हा त्या चुका करण्यासाठी आपल्याला गृहस्थाश्रमात यावं लागेल. यासाठी आपण आलो का? नाही ना. ज्या अर्थी महाराजांनी सूचना दिली त्या अर्थी आता स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या नामस्मरणामध्ये तुम्ही दंग राहा एवढा आशीर्वाद त्यांना दिला. ही सूचना त्यांनी मनोमन मानली आणि पुढे त्यांना आज्ञा झाल्यानंतर देह विसर्जन झाल्यानंतर महाराजांनी बरोबर और्ध्वदेही सगळं कार्य 13 दिवसापर्यंत पूर्ण करून त्याच गावी 14व्या दिवशी संन्यास दीक्षा घेतली. त्याच दिवशी जया नाही आशापाश 14व्या दिवशी संन्यास दीक्षा घेतली आणि पुढे दत्त महाराजांची आज्ञा झाली की आता दंडग्रहणासाठी कुठे जायचं? शरयूच्या तटावर क्षिप्रा नदीच्या तटावर आपल्याला जायचं. कुठे? उज्जैनला. जिथे महाराजांना दंड दीक्षा दिली गेली ते मंदिर आजही तिथे आहे. आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. उज्जैनला गेल्यानंतर भैरवाचं दर्शन, महाकालाचं दर्शन, काली मातेचं दर्शन हे घ्या, पण आवर्जून जिथे आपल्या गुरूंच्या परमगुरूंना दंड दीक्षा दिली गेली त्यांचंही नाम पुन्हा नारायण स्वामीच. त्यांनी महाराजांना तिथे दंड दीक्षा दिली. ते मंदिर फार मोठं नाहीये, अगदी असं कुटीरासारखं ते बांधलेलं आहे. मी साधारणतः 2014 साली उज्जैनला माझी 3 दिवस दत्त जयंतीची कीर्तन होती. मलाही माहिती नव्हतं की महाराजांना दंड दीक्षा दिली ते मंदिर इथेच कुठेतरी आहे. मी ज्यांच्याकडे वेद अध्ययन केलं त्या गुरुजींचा काही कामास्तव मला फोन आला, वेदमूर्ती चिरायू पासेगावकर. ते मला म्हणाले तू उज्जैनला आहेस ना, मग उज्जैनला तिथल्या लोकांना विचार की इथे स्वामी महाराजांना दंड दिला गेला ते मंदिर कुठे आहे. आणि त्यावेळेला मी ते मंदिर पाहूनही आलोय. खूप अलौकिक असा तिथे आपल्याला आनंद होतो. तिथे आपण त्याचा आनंद घ्यावा. तिथे त्यावेळेला स्वामी महाराजांचे जेवणा खाण्याचे एवढे नियम कडक होते. स्वामी महाराजांचा आयुष्यभर नियम होता की वैश्वदेव ज्या घरात होत असेल तिथेच प्रसाद ग्रहण करायचा, तिथेच भिक्षा घ्यायची, तिथेच भिक्षान्न घ्यायचं, बाकी नाही. पण जिथे दंड दीक्षा दिली गेली त्या नारायण स्वामींनी आग्रह केला म्हणून ते त्या दिवशी तिथेच राहिले.
तिथेच मठात भिक्षा मागितली आणि तेच अन्न ग्रहण केल्यामुळे महाराजांना पुन्हा पोटाचा विकार जडला. पुन्हा दत्त महाराजांची आज्ञा झाली, मी सांगितली अशी वे इथे भिक्षा का मागितली. आणि स्वामी महाराजांना रात्रभर त्रास झाला. ह्याचं वाईट नारायण स्वामींना वाटलं, म्हणून दत्त महाराजांची नारायण स्वामींनी क्षमा मागितली की मी पुन्हा या वासुदेव महाराजांना म्हणजे टेंबे स्वामींना, पुढे आपण टेंबे स्वामी हे त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे, तिथे ज्या वेळेला नारायण स्वामींनी त्यांना दंड दिला त्यावेळेला त्यांचं नामाभिधान झालं वासुदेवानंद सरस्वती. त्यांनी दत्त महाराजांची क्षमा मागून सांगितलं की मी पुन्हा कधी वासुदेवाला इथे भिक्षा माग असा आग्रह करणार नाही. काही काळ तेथे वास्तव्य झाल्यानंतर तिथून महाराज जे निघाले ते पुढे सारंगपूरला आले. सारंगपूरला आल्यानंतर तिथला एक डॉक्टर होता. त्याच्या आईची इच्छा अशी होती, तिने सांगितलं अरे स्वामी महाराज इथे आलेले आहेत तर त्यांना भिक्षा घेण्यासाठी आपण इथे निमंत्रण देऊन येतो. तो गेला निमंत्रण द्यायला. स्वामी महाराज म्हणाले पहा, म्हणजे तो डॉक्टर सांगतो बरं, पहा मी काही वैश्वदेव संध्या इत्यादी काही करत नाही, तरी माझ्या आईची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला सांगालो की उद्याचं भिक्षांना आपण आमच्याकडे येऊन घ्यावं. स्वामी महाराज म्हणाले जमणारच नाही मला. स्वामी महाराज म्हणाले जमणारच नाही, ज्या घरामध्ये स्नान संध्याधिक षटकर्म होत नसेल तिथे भिक्षा मागतच नाही मी. आता हा डॉक्टर पेचात पडला की करायचं काय, आईची इच्छा आहे स्वामी महाराजांनी यावं. स्वामी महाराज म्हणाले का करत नाही, येत नाही. स्वामी महाराज म्हणाले ठीक आहे बसा. स्वामी महाराजांनी संध्येची संथा दिली, वैश्वदेवाची सगळी संथा दिली आणि 2-3 दिवस तिथे संथा करून त्यांच्याकडून करून घेतलं आणि सांगितलं की हे नित्य आता चालू ठेवा, या वेळेला भिक्षेला येणार नाही, पुन्हा ज्या वेळेला सारंगपूरला येऊ त्यावेळेला निश्चित स्वरूपानं भिक्षेला येऊ. त्या डॉक्टरांनी स्वामी महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि पुढे ते षटकर्म चालू ठेवलं. पुन्हा ज्या वेळेला महाराज सारंगपूरला गेले तेव्हा या डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या मातोश्रींची इच्छा पूर्ण केली आणि महाराजांनी भिक्षांना ग्रहण केलं. याला म्हणतात वचनाचा पक्का माणूस. आपण आज केलं तर उद्या करणार नाही, उद्या केलं तर परवा तर त्याहून करणार नाही. स्वामी महाराजांचे असे अलौकिक नियम होते. पुढे महाराजांनी तीर्थाटन इत्यादी करत 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 महाराज नरसीपूरला आले. नरसीपूरला आल्यानंतर संध्याकाळी नित्य उपासना झाल्यानंतर स्वामी महाराज जरा ध्यान लावून बसले. तो अचानक नरसोबा वाडीला पालखीतून मूर्ती खाली पडली असं महाराजांना दिसलं ध्यान समाधीमध्ये. आणि त्या अवस्थेमध्येच महाराजांनी प्रश्न केला. त्या अवस्थेमध्येच महाराजांनी प्रश्न केला की कसं काय हे घडलं. त्यावेळेला दत्त महाराज थोडेसे रागवले आणि दत्त महाराज म्हणाले की कसलं काय, ही मूर्ती पडलेली नाहीये, मी स्वतः रागून या पालखीतून उडी मारली आहे. स्वामी महाराज म्हणाले का हो असं केलं. त्यावेळेला दत्त महाराजांनी सांगितलं की इथले पुजारी लोक त्यांना जे काही नित्य नियम सांगितलेले आहेत त्या अनुषंगानं माझी पूजा अर्चा करत नाही. सोवळं ओवळं इत्यादीचा काही थोडासा नियमामध्ये थोडासा शिथिलपणा आला. अनेक त्यांना त्याच्यासाठीच्या मी सबबी दृष्टांतानी दिले आहेत पण ते मान्य करत नाही आहेत. म्हणून मला राग आला, म्हणून ही मूर्ती पालखीतून पडली नाही तर मी स्वतःहून रागाच्या भरामध्ये उडी मारली आहे. दत्त महाराजांना राग आला असं स्वामी महाराजांच्या लक्षात आलं. घळा 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 डोळ्यातून पाणी आलं आणि हात जोडून सांगितलं शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता. शांत हो. स्वामी महाराज तुम्हीच माता, तुम्हीच पिता आहात, तुम्हीच जनक आहात, सांभाळून घ्या. अशा भक्तांच्या ज्या वेळेला चुका होतील फार गात बसत नाही. त्रिपदीची रचना त्यावेळेला स्वामी महाराजांनी तिथे बसून केली. नरसी गावी बसून स्वामी महाराज दत्त महाराजांना शांत करण्यासाठी केली. स्वामी महाराजांच्या चरित्रातले स्वामी महाराजांनी केलेले 24 चातुर्मास हे खूप प्रसिद्ध आहेत. त्या चिखलदऱ्याला सारखं येणं जाणं. आणि ज्या वेळेला काशी यात्रा केली त्यावेळेला नर्मदेनं स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितलं माझ्या दर्शनाला आपण या, मलाही दर्शन द्या.
पण स्वामी महाराजांनी थोडंसं लक्ष दिलं नाही, त्याचीही प्रचिती आली. गंगा स्नान करून नंतर नर्मदा दर्शन करून नर्मदेत स्नान करून अलौकिक असा प्रवास करता 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 महाराजांना आज्ञा झाली की आपण गरुडेश्वरी जावे. गरुडेश्वरी जावे. गरुडेश्वरी आल्यानंतर, गरुडेश्वर ह्या संस्थानाचं खूप महत्व आहे. गरुडेश्वर म्हणजे महाराजांच्या अगोदरपासून तिथे पुराणातल्या कथा आहेत. तिथे गरुडेश्वर महादेव प्रसिद्ध आहे. आपण गेलो तर नर्मदेश्वर महादेव प्रसिद्ध आहे. जिथे गरुडांनी तपश्चर्या केली आहे, तिथे युद्धही झालेलं आहे, इत्यादी सगळ्या प्रसंग तिथे आहेत. करोटेश्वर महादेव म्हणून आहे. खास या सगळ्या गोष्टींचं गरुडेश्वरला आल्यानंतर दर्शन घ्या. आपण स्वामी महाराजांचं अट्टहासाने दर्शन घेतो. दत्त महाराज ज्या महाराजांनी स्थापन केलेले आहेत त्याही मूर्तीचं दर्शन घेतो. स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्याचा एवढा सगळा उत्सव तिथे केला जातो. मला खूप आनंद वाटतो की माझ्या म्हणजे मी ज्या कुळामध्ये जन्माला आलो ही काहीतरी स्वामी महाराजांनी काहीतरी पुण्याई माझ्या पाठीशी लावली असेल किंवा गतजन्माचं काही पुण्य प्रारब्धात असेल. स्वामी महाराजांकडे आज 16 वर्ष झाले. स्वामी महाराजांच्या समाधी उत्सवाची कीर्तन सेवा मला करायला मिळते. ही स्वामी महाराजांची प्रत्यक्ष कृपा. आणि फक्त मला नाही तर आमच्याकडे कीर्तनाची परंपरा माझ्या पणजोबांपासून आहे. पण माझ्या आजोबांचे भाऊ नानाबुवा भोळे यांनी 35 वर्ष महाराजांच्या इथे सेवा केली आहे, महाराजांच्या समाधी उत्सवाची. त्याच्यानंतर ती आजोबांनी केली, त्याच्यानंतर ती वडिलांनी केली, आणि आता स्वामी महाराज अव्याहत हा देह आहे तोपर्यंत स्वामी महाराजांनी करवून घ्यावी एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. अलौकिक असा आनंद आजही गरुडेश्वरला आल्यानंतर आपल्याला मिळतो. लक्षात घ्या, मी लगेच आता समाधीपर्यंत येतोय कारण 9 वाजून गेलेले आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी अगदी तुटपुंज चरित्र महाराजांचं तुमच्या समोर ठेवलंय. एवढंच चरित्र नाहीये महाराजांचं, अष्टखंडात्मक चरित्र आहे. काळजी करू नका. आतापासून दत्त जयंतीच्या उत्सवाला मी आलो की महाराजांच्या चरित्रातले अनेक पैलू आपण दरवर्षी सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही स्वामी महाराजांनी आत्ताच आज्ञा दिली असावी असं आहे. कारण अष्टखंडात्मक चरित्र आहे, केवढं मोठं असेल, विशाल असेल. आता ते पहिले खंड मिळवायचे आहेत. आनंदाची बाबे मला संजू भैया म्हणाले काळजी करू नको, ते आपल्याकडे आहे असं मला संजू भैयांनी आज सकाळीच सांगितलं. त्यामुळे हा विचार आला, महाराजांनी सुचवला की इतरत्र चरित्र आम्ही सुद्धा अभ्यासून सांगतो, पण स्वामी महाराजांचं चरित्र मी ज्या वेळेपासून आता अभ्यासाला घेतलंय त्यापासून असं वाटतं की काय अलौकिक असे ह्या लोकांनी काम करून ठेवलं असेल. स्वामी महाराजांना पुढे अतिसार नावाचा रोग झाला. महाराजांचा शिष्य परिवारही खूप मोठा आहे. गुळवणीकर महाराज, कवीश्वर महाराज, स्वतः नाना महाराज, कसा त्यांच्यावर गुरुकृपा झाली हे आपण उद्या ऐकणारच आहोत. मी अनेक वेळेला आपल्या इथेही चरित्रात सांगितलेलं आहे, पण उद्या हर्षदबुवा जोगळेकरांकडून विशेष भावनिकतेनं ते तुम्हाला ऐकायला मिळेल. अनेकही प्रसंग दुसरे ऐकायला मिळतील. त्यापुढे रंग अवधूत स्वामी महाराज, दीक्षित स्वामी. माझ्या अंदाजाने दीक्षित स्वामींचं सध्या हे शताब्दी वर्ष आहे, बरोबर ना? दीक्षित स्वामी हे महाराजांचे पहिले शिष्य आहेत. दीक्षित स्वामी ज्यांना महाराजांनी संन्यास दीक्षा दिली हे स्वामी महाराजांचे पहिले शिष्य आहे, जे काही काळ महाराजांबरोबर राहिले. गांडा महाराजही महाराजांबरोबर खूप काळ राहिले. आता त्यांना गांडा महाराज का म्हणत होते हे विचारू नका, पण चरित्रात उल्लेख गांडा महाराज म्हणूनच आहे. तसं आमच्या इथे लंगडे स्वामी म्हणून आहेत, त्यांचं मूळ नाव आहे ब्रह्मचारी महाराज. पण सच्चिदानंद स्वामी महाराजांना रोज नर्मदेचंच पाणी स्नानाला लागतं. योग साधना गुरुकृपेनं झालेली होती म्हणून त्या योग बळावर ते बडोद्यातून रोज नर्मदेला जाऊन महाराजांसाठी स्वतःही स्नानाला नर्मदा घेऊन यायचे. हे ज्या वेळेला सच्चिदानंद स्वामींच्या लक्षात आलं त्यावेळेला सच्चिदानंद स्वामींनी सांगितलं की योग साधनेचा उपयोग हा इतरांसाठी करावा, स्वतःसाठी करू नये. म्हणून त्यावेळेला स्वतःच्याच पायाला दुखापत करून घेतली. म्हणून तेव्हापासून त्यांना लंगडे स्वामी असं म्हणतात. त्यांचं मूळ नाव आहे ब्रह्मचारी महाराज. अलौकिक तिथेही आजही आपल्याला प्रचिती येते. रंगदूत स्वामी महाराजांनी कृपा केली. पुढे दत्त बाबनी नावाचा अलौकिक असं स्तोत्र आपल्याला दिलं. गुजरात प्रांतामध्ये ती जागा आजही आहे. कलोल जवळ ते जागा आहे. ती कधी योगाला तर तिथेही जा. तिथे गेल्यानंतर आपण म्हणतो ना ऊर्जा काम करते. जिथे 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 अशा अलौकिक विभूतींनी काम केलेलं आहे, त्यांचा सहवास त्या भूमीला लागलेला आहे, तिथे ती ऊर्जा आजही तुम्ही गेलात
तर स्नेहलतागंज मध्ये गेल्यानंतर नानांच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर काय आनंद होतो. आपण सगळं त्रिताप विसरून जातो. कृपा कटाक्षे त्रिताप वारून पाजिल ज्ञान रसा असे असणारे अलौकिक विभूती आपल्याला सहवासाला मिळाले. पुढे महाराजांना आज्ञा झाली. महाराजांना अनेकविध साधारणतः महाराजांवर बाहेरून प्रयोग 6 वेळा करण्यात आले. असूयेतून महाराजांवर प्रयोग करण्यात आले होते. महाराजांना अतिसार रोग हा 2 वेळा झाला होता. त्यानंतर पुढे गरुडेश्वरला असताना ज्या वेळेला निर्वाणाची आज्ञा झाली त्यावेळेला सगळ्या शिष्य परिवाराने त्यांना समोर टाहू पडून सांगितलं की आता ह्याच्या पुढे आम्हाला कोण मार्गदर्शन करणार. त्यावेळेला स्वामी महाराज म्हणाले काळजी करू नका, मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करीन आणि तुम्हाला पडलेले प्रश्न दत्त महाराजांसमोर ठेवा. माझ्यापेक्षा ते अधिकारी आहेत, ते जसे मला मार्गदर्शन करत होते तसे ते तुम्हालाही करतील. त्यावेळेला एका शिष्याने असं विचारलं की अजून एवढंच तर आयुष्य जगलात. त्यावेळेला स्वामी महाराजांनी जे वाक्य सांगितलं तेवढं वाक्य तुमच्या समोर ठेवतो आणि वाणीला विराम देतो. महाराज म्हणाले आद्य शंकराचार्यांपेक्षा तर मी दुप्पट आयुष्य जगलो, अजून काय हवंय, अजून काय हवंय. दत्त महाराजांनी आद्य शंकराचार्यांसारखंच माझ्याकडून कार्य करवून घेतलं, हे माझं मी सद्भाग्य समजतो. आणि पुढे महाराजांनी आषाढ प्रतिपदेच्या वेळेला दत्त महाराजांशी एकरूप होण्यासाठी म्हणून दत्त महाराजांसमोर पद्मासन घातलं. दत्त महाराजांसमोर पद्मासन घातलं, मात्र दृष्टी नासाग्र केली आणि दत्त महाराजांच्या सान्निध्यामध्ये महाराजांची प्राणज्योत विलीन झाली. तो आनंद सोहळा आपण आजही सगळे साजरा करतो. पण हा सज्जनांचा सहवास तुम्हाला आम्हाला लाभतोय त्यांच्या कथेच्या रूपानं, त्यांच्या ग्रंथांच्या रूपानं आपल्याला जर का मिळत असेल तर त्याचा आपण अलौकिक असा फायदा करून घेतला पाहिजे, कुठल्याही प्रकाराचा आळस न करता. म्हणून भैरवीमध्ये तुम्हाला आम्हाला सांगितलं समर्थ रामदास स्वामी महाराजांनी मध्यम म्हणे रामी रामदास, म्हणे रामी रामदास, म्हणे रामी रामदास, जया नाही आशा पाश, जया नाही, जया नाही आशा पाश. आपणही आपल्या जीवनातले असे सगळे आशापाश फोडून टाकावे आणि महाराजांना जी योग साधना मिळाली ती कृपा केली महाराजांनी तर आपल्यालाही ती साधू शकते. महाराज एवढंच आजच्या दिवशी आपण संकल्प करूया आणि वाणीला विराम देऊया. हे सगळं जे होतंय ते नानांच्या साक्षीनं होतंय आणि नानांच्या आज्ञेनं होतंय. करता करविता ते आहेत. पुढेही श्रेय माझं किंवा ईशदादाचं किंवा संजय दादांचं नाही आहे, सगळं श्रेय नानांचं आहे. उत्तम असे साथीदार आणि विशेष बुवांचे ऋण व्यक्त करतो की असं अचानक साथीला वेळ पडली तर ही करण्याची तयारी पाहिजे. कर्मे करी ती आवडी, फलाशेची नाही गोडी. वयाने मी एवढा लहान आहे, ज्ञानाने एवढा लहान आहे, पण वेळ पडली तर साथ आपणही करावी. काही स्वार्थ आहे का? पण एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंत आमचे वैभव दादा, आमचा सर्वेश, हे माझे दोघं खूप चांगले मित्र आहे. हा ऑर्गन रत्नागिरीतून बाय रेल्वेने आणलाय. हा सोपं काम नाहीये. या ऑर्गनचं वजन साधारणतः 40 ते 45 किलो आहे, पण एवढं तो एकटा रत्नागिरीतून घेऊन आलाय. ही शक्ती दत्त महाराजांनी आणि नानांनी दिली ह्या दोघांना आणि ते सेवेला इथे येऊन बसले. नाही तर काही असा योग घडून येत नाही. मध्य प्रदेशामध्ये उत्तम साथीदार नाहीत का? आहेत, पण नानांना ह्या दोघांची सेवा घ्यायची होती म्हणून ते इथे आले. इथे कोणाला कमी लेखून इथे ह्या 2 साथीदारांना बोलवलेलं नाहीये. म्हणून मी सांगितलं करते करवी ते आहेत. मी इथे येऊ शकलो ही नानांची कृपा आहे. नाही तर काल रात्री ज्या वेळेला मी जुनागड प्रांतातून निघालोय त्यावेळेला मला 2 ठिकाणी असं ट्रॅफिक लागलं होतं की मला असं वाटलंच होतं की आज फ्लाईट चुकणार आहे आपलं. पण महाराजांनी मार्ग दाखवला आणि आडवळणाने मी एअरपोर्टला येऊन पोहोचलो, नाही तर ते शक्य नव्हतं. मी फक्त नानांना सांगितलं होतं महाराज वेळेत पोहोचवा, बस झालं. नाही तर नंतर सगळे पोहोचवणारच आहेत मला, पण इथे सेवेला वेळेत पोहोचवा म्हणजे झालं. या न्यायानं जया नाही आशा पाश, म्हणे रामी
रामदास जया नाही आशापाशा आशापाश विरहित आपण जीवन जगलो तर आपणही स्वामी महाराजांसारखं सज्जनात्मताला पोहोचू शकतो. एवढंच काय ते चरित्र अल्पमतीनं तुमच्या समोर ठेवलं. पुन्हा अधिक विस्ताराने आपण भेटू, त्यावेळेला महाराजांच्या चरित्राचा विस्तार करू. उद्या ठीक थोडस लवकर या. मला माहिती आहे ऊन जास्ती आहे. साधारणतः आम्ही ज्या वेळेला कीर्तन महोत्सव ठरवत होतो त्यावेळेला एका दिवशी 2 चरित्र सांगायची. म्हणजे मी जे चरित्र तयार करून आलोय मी फास्ट फॉरवर्ड केलं. याचं कारण आहे की मी 2 खंडात हे आज चरित्र सांगणार होतो की पूर्वाश्रम आधी आणि नंतर महाराजांचा संन्यास घेतल्यानंतरचं कार्य. पण एकंदरीत उन्हाचा प्रकोप पाहिल्यानंतर ते समेटून घ्यावं लागलं आणि एकच कीर्तन ठेवलं. म्हणून 3 तासाचा कालावधी ठेवला. उद्या बुवा येतीलच, लवकर येतील. पण कीर्तन 5:30 वाजता सुरू होईल या न्यायानं सगळ्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे. आपण सगळ्यांनी फक्त आता काय 5:30 वाजता कीर्तन होईल, आपण सगळ्यांनी 5:15 वाजता ही जागा भरली गेली पाहिजे. कारण अधिकारी माणसांची चरित्र ऐकली पण जे मूळ सूत्रधार आहेत त्यांचं उद्या चरित्र ऐकायचं आहे. म्हणून अट्टहासाने आपण सगळ्यांनी इथे यायचं. कारण कदाचित बुवा कीर्तन लवकर करतील, संपवतील. कारण 9:30 वाजता बुवांची बस आहे पुण्याला जायची. कारण त्यांची अधिक महिन्याची तिथे महिनाभर कीर्तन चालू आहेत. त्याच्यात ते 1 दिवस वेळ काढून आपल्यासाठी एवढा लांब प्रवास करून येणार आहेत. आपण आवर्जून त्या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद द्यावा. सगळे आयोजक म्हणजे मला फक्त आमची मानसीताई, ईश दादा किंवा संजू दादा, आमच्या छायावहिनी एवढी 4 नावं माहिती आहेत. बाकी एवढे सगळे कार्यकर्ता तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात आणि स्वतः स्वामी महाराजात प्रत्यक्ष आशीर्वाद द्यायला आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित आहेत. सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि आमचे विलास दादा सपरे सगळ्या बुवांना फेमस करायला तयार आहेत. म्हणून ते कर्मे करी ती आवडी. हे सगळं कर्मे करी ती आवडी आपल्याला प्रचिती आहे महाराज. हे कोणाचंही कीर्तन व्याख्यान असलं आणि ते जर का इथे असले तर ते स्वतः शूटिंग करतात. याचा कुठलाही मोबदला त्यांना मिळणार नाहीये. ते आवडीनं करतात की जे चांगलं आहे आपल्या संस्कृतीचं, सनातन वैदिक हिंदू धर्माचं, ते सेतू हिमाचल प्रत्येकाकडे जाऊन 7 समुद्रापलीकडे मिळावं, प्रत्येकाला हा आस्वाद मिळावा, याच्यासाठीचा हा अट्टहास आहे. आणि तेच मागणं आपण मागायचंय महाराजांकडे, आरतीसाठी उभं व्हायचंय. हेची दान दे गाते विसरना बाबा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तेची जाणावे सज्जन सज्जन, तेची जाणावे, तेची जाणावे, तेची जाणावे सज्जन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिलोक्य राणा नीती नीती शब्द नये अनुमाना. सुरवर मनुजन शोभे समाधिले ध्याना. भारतीयो बाळिता हरली भवचिंता. जय देव जय देव. व्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैसी कळेल ही मात. वराही परतली कैसा हेत. जन्म मरणाचा बुगलासे अंत. जय देव जय देव. जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता. भारतीयो बाळिता हरली भवचिंता. जय देव जय देव दत्त. ये बोनिया उभा टाकला. सद्भावेशा टांगे परिपात केला. प्रसन्न हो बोनिया आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय देव. जय श्री गुरुदत्ता. भारतीयो बाळिता हरली भवचिंता. जय देव जय देव दत्त दत्त. ऐसे लागले ध्यान. फले मन झाले उन्मान. विभूपणाची झाली बोळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव. जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. भारतीयो बाळिता हरणी भवचिंता. जय देव जय देव. प्रदक्षिणा घालीन लोटांगण बुद्धीन चरण. डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगन आनंद भोजन भावे. वाणीन म्हणे नामेव माता पिता त्वमेव. त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यात् त्वमेव. त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसा
वाङ्मयेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिर्वा करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका